हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत हिरवा मसाल्याचं पिठलं. तर त्याच्यासाठी इथं मी कोथिंबीर, लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तर हिरवी मिरची ही तिखट आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. मिरच्या कमी जास्त करू शकता तुम्ही. त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता इथं हा हिरवा मसाला वाटून घेतल्यानंतर कढईमध्ये 1.5 ते 2 पळी आपण तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यानंतर आपण हा वाटून घेतलेला हिरवा मसाला जो आहे त्याच्या आधी अर्धा चमचा मोहरी आणि मोहरीनंतर कढीपत्ता आणि 2 कांदे बारीक चिरून घेतले ते टाकायचेत आणि कांदा छान तांबूसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं अर्धा चमचा हळद आपण टाकून घ्यायची आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण जो वाटलेला हिरवा मसाला आहे तो इथं टाकून घ्यायचा. मध्यम आचेवर हा हिरवा मसाला आपण परतून घ्यायचा आणि तोपर्यंत हिरवा मसाला परतेपर्यंत आपण इथं 1 वाटी बेसन आणि 2 ते 3 वाटी पाणी घेणार आहोत. हे पूर्ण असं कालवून घ्यायचे, बेसन आणि पाणी एकत्र करून घ्यायचे. आता हे हिरवा मसाला परतेपर्यंत आपण ही प्रोसेस करून घेऊया. आपण गॅस मिडियमच ठेवायचा आहे. जास्त फास्ट केला की ठसका उठेल किंवा मसाला आपला करपून जाईल. तर ते इथं 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि 3 वाटी पाणी घेतलं आहे. आता हे मिश्रण छान एकत्र करून घ्यायचे म्हणजे बेसनची गाठ राहिली नाही पाहिजे. गाठी झाल्या तर त्या म्हणजे बेसन ते शिजणार नाही. म्हणून एकत्र बेसन आणि पाणी एकत्र छान सॉफ्ट असा गोळ्याचा बनवून घ्यायचा आहे. इथं आता आपला मसाला परतला गेला आहे. मसाला परतल्यानंतर इथं ज्या मिक्सरच्या भांड्यात मी हिरवा मसाला वाटला त्याच्यात मी अर्धी वाटी पाणी टाकून ह्या मी कांद्यामध्ये टाकणार आहेत. किंवा थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की आपण जे बॅटर इथं तयार केलं आहे बेसनाचं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परत एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. त्या उकळत्या पाण्यातच आपण हे बेसन टाकणार आहोत कालवलेलं. जेव्हा आपण बेसन टाकतो तेव्हा गॅस स्लो करायचा आहे आणि गॅस स्लो असतानाच आपल्याला हे बेसन कढईत टाकायचं आहे. कारण काय होतं जेव्हा आपण गॅस फास्ट असतो तेव्हा पटकन हे शिजलं जातं आणि गाठी तयार होतात. म्हणून स्लो गॅस असतानाच आपल्याला हे बेसन टाकायचं आहे. तर आता हे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कारण तुम्हाला ज्या प्रकारे म्हणजे थोडंसं पातळ हवं असेल तर पातळ बेसन तुम्ही म्हणजे पिठलं करू शकता किंवा एकदम घट्ट असं हवं असेल वडी पाडण्यासारखं तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ठेवू शकता. 10 मिनटानंतर आपलं हे पिठलं हिरवा मसाल्याचं पिठलं तयार आहे. तर रोजच्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे हिरवा मसाल्याचं पिठलं करायला हरकत नाही. नक्की करून बघा. आता इथं गरम गरम भाकरी आणि पिठलं आपलं तयार आहे. त्याचबरोबर इथं एकदम पातळ असा उभा कांदा चिरलेला आहे. त्याच्यात मी दही, थोडंसं आपली रोजच्या वापरातली जी चटणी असते लाल मसाला तो टाकला आहे आणि थोडंसं मीठ. तर हे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.